सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहे। माझे मूळ गाव हे नगर आहे। मी नगरची रहिवासी आहे, पण माझे मिस्टर हे पुणे येथे सर्व्हिसला असल्यामुळे आम्ही येथे स्थायिक झालेलो आहे। सर्वप्रथम मला सांगावंसं वाटतं की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले। स्वामींच्या सेवेत मी फार दिवसाची येत होती, म्हणजे महाराजांचं नामस्मरण वगैरे मी करत होती, पण खरं स्वामीचरित्र वाचणे, काही करणे अशा सेवा मात्र मी करत नव्हते। मी मोबाईलवर बघूनच स्वामींची सेवा करू लागली होते। आणि मी एका ताईंचा अनुभव ऐकला की स्वामी सेवेने त्यांच्या सर्व प्रॉब्लेम्स दूर झाले आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या। त्या अनुभवातून मला खूप प्रेरणा मिळाली आणि मी देखील स्वामींची सेवा करावी आणि माझ्या देखील इच्छा पूर्ण होतील असं मला वाटलं। कारण आम्ही पुणे येथे राहत होतो, ते आम्ही रेंटनी राहत होतं। मला स्वतःचं घर होण्याची फार इच्छा होती आणि ते घर जे असावं ते स्वामींच्या मठाजवळ असावं असं मला वाटायचं। पण सर्व काही बघितलं तर मला असं काही मिळतच नव्हतं आणि आमचं लोन देखील होत नव्हता। लोनचं कामही होत नव्हतं, कारण आम्ही जे गावाकडे घर बांधलं होतं त्यासाठी माझ्या मिस्टरांनी लोन उचललेला होता, त्यामुळे आम्हाला दुसरं लोन मिळत नव्हतं। मग खूप प्रयत्न करून मला खूप इच्छा होती की हे घर व्हायलाच पाहिजे म्हणून मी काय करायची, मग महाराजांच्या मठामध्ये आरतीला जायची। त्यानंतर स्वामीचरित्र वाचण्याचं सुरूच होतं। 11 गुरुवार मी व्रत केले, पण मला काही एक अनुभव आला नाही। स्वामींची कुठलीच प्रचिती काही आलं नाही। इतरांचे अनुभव जर ऐकले तर मला असं वाटायचं की यांच्यासोबत खरंच असं घडलं असेल का, काहीही सांगतात असं देखील कधी कधी मनामध्ये यायचं। पण कधी असं वाटायचं की नाही, आपला विश्वास डगमगला नाही पाहिजे, कारण स्वामी महाराज खूप परीक्षा बघतात असंही मी ऐकलेलं होतं। त्यानंतर मग मी स्वामींवरती पूर्ण सोडून दिलं। आता जे काही घडणार आहे ते स्वामीच घडवणार आहे असं स्वामींवरती सोडून दिलं। आणि त्या दरम्यान काय झालं की दत्त जयंतीचा सप्ताह बसणार होता। त्या सप्ताहाच्या अगोदरच मला, म्हणजे मी पूजा लाईफस्टाईलचे व्हिडिओ रोज बघते, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 21 दिवसाची सेवा करा आणि कुठलीही इच्छा तुमची पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं। आणि मग मी तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं ठरवलं आणि त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान हे सुरू झालं। तारक मंत्राचं अनुष्ठान मी केलं, महाराजांकडे खूप विनंती करायची। त्यानंतर मी पहिल्या दिवशी संकल्प केला, संकल्प सोडला। तारक मंत्राच्या अनुष्ठानाबरोबरच गुरुचरित्रातील 18वा आणि 14वा अध्याय त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वाचू लागली। माझी सेवा ही सुरू झाली। त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमच्या मनीही नव्हतं, ध्येनी नव्हतं, काहीच नव्हतं। अचानक एक दिवस आम्हाला फोन आला की इकडे साईट चालू आहे, तुम्हाला घ्यायचं का? कारण आम्ही जेव्हा बघायचो तेव्हा आम्ही त्या साईटवाल्यांना आमचा नंबर दिला होता, जर कुठे असेल तर आम्हाला कळवा असं सांगितलं होतं। आता इकडे साईट चालू आहे असं सांगितलं तर मिस्टर म्हटले की आपल्याला थोडंच घ्यायचं आहे, पण बघायला कुठे पैसे लागतात, एकदा आपण बघून तर येऊया असं म्हटले। आणि मग आम्ही सहज बघण्यासाठी गेलो। तेथे बघितलं तर आम्हाला ते फार आवडलं, इतकं आवडलं। 2 BHK फ्लॅट होता, फार आवडलं, पण याचे पैसे खूप सांगतील असं वाटत होतं। आणि मग त्यांना आम्ही रेंट वगैरे विचारलं, सर्व काही विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला फ्लॅट जवळपास 30 ते 35 लाखाला पडेल असं त्यांनी सांगितलं। तर म्हटलं एवढे पैसे तर आमच्याकडे नाहीत असं मनातल्या मनात म्हटलं, पण महाराजांची जशी इच्छा असेल तसे पण घेण्याचं मिस्टर म्हटले सध्या राहून देऊया, नंतर बघूया, कारण आपल्याकडे कॅश 5-6 लाख तरी कॅश आपल्याकडे पाहिजे, तेव्हा काहीतरी पाऊल उचलता येईल। आपण अगोदर पैसे कलेक्ट करू, त्यानंतर घेऊया असं मिस्टर म्हटले। पण माझ्या मनात तो फ्लॅट खूप बसला होता आणि खूप छान होतं।
खूप खेळती हवा, सर्व काही व्यवस्थित, नैऋत्य कोपरा मोकळा आणि विशेष म्हणजे स्वामींचं सेवा करण्यासाठी देवघर ठेवण्यासाठी एक स्पेशल रूम मला तिथे मिळणार होती. यामध्ये मला खूप आनंद होता. त्या दिवशी मग मी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना स्वामींपुढे खूप रडली. स्वामी, तुम्हीच काय ते असा, तुम्ही स्वतः घेऊन गेला, पुढचं काय असेल ते तुम्हीच बघा, असं स्वामींना सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, बघता बघता मी स्वामींपुढे म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या की घेऊ की नको घेऊ, कारण एवढा मोठा निर्णय घ्यायचा. मिस्टर कधी हा म्हणायचे, हो म्हणायचे घेऊ आपण, कधी नाही म्हणायचे, नको म्हणायचे थोडं थांबू. त्यामुळे द्विधा मनस्थिती असल्यामुळे स्वामींनाच आता विचारूया आणि स्वामी जे सांगतील ते करूया, असं मी ठरवलं. स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या, 2 चिठ्ठ्या टाकल्या, तारक मंत्र बोलली आणि चिठ्ठी उचलली तर त्याच्यात 3 वेळेस हो घ्या असं आलं. आणि आता स्वामींची साथ आहे, जे काही करतील ते स्वामी करतील हे ठरवलं. त्यानंतर मग मी मिस्टरांना म्हटलं, काही झालं तरी आपल्याला तो फ्लॅट घ्यायचाच आहे असं आम्ही ठरवलं. आणि त्यानंतर तो फ्लॅट आम्ही घेण्यासाठी बुक केला. त्यांना ॲडव्हान्स आम्ही 1,00,000 रुपये ॲडव्हान्स दिला. माझे जे दागिने होते ते दागिने आम्ही गहाण टाकले आणि त्यानंतर तो ॲडव्हान्स आम्ही दिला होता. त्यानंतर घरच्यांना सांगितलं, आम्हाला फ्लॅट घ्यायचा, आम्हाला काहीतरी मदत करा. पाहुणे रावळे सर्वांना सांगून असे पैसे गोळा करून आम्ही 5,00,000 रुपये कॅश कशी आमच्याकडे जमा झाली मला हे कळालं नाही. 5,00,000 रुपये ठेवले. त्यानंतर लोनसाठी फाईल आम्ही टाकली. या अगोदर जिथे जिथे चौकशी केली तिथे तिथे आम्हाला अगोदर हो म्हणायचे लोन होण्यासाठी, पण आमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यायचं त्यावेळेस आमचं क्रेडिट स्कोअर हा कमी असल्यामुळे आमचं लोन होणार नाही असं म्हणायचे. आणि ह्यावेळेस मात्र असं नाही झालं. कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, काहीच अडचण आली नाही आणि आमचं लोन हे इझी होऊन गेलं. आम्हाला कळालं नाही, अक्षरशः कुठलंच अडचण आल्यामुळे आमचं लोन जवळपास 12 ते 13 दिवसामध्ये हे कंप्लीट झालं. हे अशक्य आहे, पण स्वामींच्या कृपेने शक्य झालं. माझं शेवटचा 21 दिवसाचा शेवटचा अनुष्ठानचा दिवस होता. त्याच दिवशी आमचं घर हे आमचं झालं. आम्ही सर्व पैसे वगैरे दिले आणि त्यानंतर आमचं घर आमच्या नावावरती झालं. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.